हॅलो 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 इकडे 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 हॅलो वर्ल्ड मित्रांनो, ह्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एका AI टूलबद्दल सांगणार आहे. त्या AI टूलचं नाव आहे जूल्स. आता जूल्स काय आहे? सर्वप्रथम सांगू इच्छितो की जूल्स हे Googleकडून आहे. तुम्ही ओपन एआयच्या कोडेक्सबद्दल ऐकलं असेल आणि तर जूल्स जे आहे ते कोडेक्ससारखंच आहे पण फ्री आहे. आणि मस्त आहे. मला ह्याचा जो इंटरफेस आहे आणि एक लुक अँड फील जे आहे जूल्सचं ते मला खूप आवडलं. आणि जूल्स काय करतं, तुमच्या GitHub सोबत असिंक्रोनसली काम करतं. ठीक आहे. कोड बेस तुमचा अंडरस्टँड करतं. कोणते बग फिक्स करायचे असेल ते बग फिक्स करतं. जर तुम्ही त्याला म्हणलात क्रिएट अ रीडमी फाईल फॉर मी, तर ते तुमच्यासाठी तुमच्या रिपॉझिटरीमध्ये एक readme.md फाईल सुद्धा बनवून देतं. त्याचसोबत डॉक्युमेंटेशन पण ॲड करतं. नवीन फीचर्स तुमच्या रिपॉझिटरीमध्ये इंट्रोड्यूस करून देतात. तर हे बेसिक काम आहेत आपले जूल्सचे. जाऊया आपण क्रोमवरती आणि बघूया जूल्स ट्राय करून काय आहे ॲक्च्युअली. तर मी इथे जूल्स म्हणून टाईप केलं आणि जी पहिली लिंक आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो. त्याच्यानंतर मी इथे तर हे आहे जूल्स. ठीक आहे. तर जूल्स डज कोडिंग टास्क यू डोंट वॉन्ट टू डू, म्हणजे बग फिक्सिंग करणं असेल, नवीन व्हर्जन्स अपडेट करणं असेल, व्हर्जन पंप करणं असेल, टेस्ट करणं असेल, तर हे जे सगळे काम आहेत ते जूल्स आपल्यासाठी करून देईल. वाव, प्रिटी नाईस. गिटहब इंटिग्रेशन जूल्सचं खूप चांगल्या पद्धतीने होतं. त्याच्यानंतर व्हर्च्युअल मशीन स्पिन अप करते. म्हणजे तुम्ही जर त्याला म्हणलात की क्लोन रिपॉझिटरी किंवा जस्ट ॲड readme.md, तर ते काय करतं, सगळ्यात आधी व्हर्च्युअल स्पिन अप करतो. व्हर्च्युअल मशीन मध्ये तुमचा जो काही कोड आहे त्या सँडबॉक्समध्ये तो कोड करणार अँड देन ते आपल्याला चेंजेस रिफ्लेक्ट झालेले दाखवणार. शोज वर्क आणि त्याच्यानंतर टेस्ट सूट, जूल्स विल रन एक्झिस्टिंग स्टेट्स, क्रिएट न्यू वन्स. या तर हे आहे जूल्स. तर मी इथे ट्राय जूल्स वरती क्लिक करतो आणि इथे मी ह्याला म्हणतो कंटिन्यू. सध्या हे बेटा व्हर्जन मध्ये आहे, फ्री आहे सध्या. आपल्याला काही क्रेडिट्स दिले जातात. आय थिंक 5 वेळेस आपण काहीतरी यूज करू शकतो याला दिवसा म्हणून. तर मी इथे काय करतो, आता जूल्सला कनेक्ट करतो गिटहब सोबत. तर मी इथं काय केलंय, जूल्सला कनेक्ट केलंय माझ्या गिटहब सोबत, राईट. आणि तुम्ही जर माझा ट्रे आयडी सोबतचा व्हिडिओ जर बघितला असेल, जो की मी मागं अपलोड केला होता, तर तेव्हा आपण हे कॅसिओ कॅल्क्युलेटर त्यामध्ये बनवलं होतं. तर मी त्या रिपॉझिटरीचा ह्याला ॲक्सेस दिला आणि मी आता ह्याला म्हणेल की जनरेट दी डॉक्युमेंटेशन फॉर दी अबोव रिपॉझिटरी किंवा प्रोजेक्ट जे काही आहे. बघू ह्याचा काय रिप्लाय येतोय. आणि मी इथे गिव्ह मी अ प्लॅन वरती क्लिक करेल. लेट्स वेट. Would you like to enable notifications and I will let you know when a plan is ready or code is ready for review. Enable. जोपर्यंत हे रिस्पॉन्स जनरेट करते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की जूल्समध्ये तुम्हाला काय पोटेन्शियल दिसतं, तुम्ही जूल्सला यूज कराल की नाही. तर हे मला म्हणतंय की install JS doc, generate HTML documentation from script.js, update readme.md. ओके, म्हणजे ह्याने एकूण एक इथे काहीतरी प्लॅन जनरेट करून मला दाखवलाय. तर मी याला अप्रूव्ह प्लॅन म्हणतो आणि आता हा काम करतोय त्याच्यावरती. तर हा आपल्याला म्हणतोय की त्यांनी इन्स्टॉल केलं JS डॉक, त्याच्यानंतर काही HTML डॉक्युमेंटेशन तो जनरेट करतोय आता आणि चेंजेस सबमिट करतोय. कमिट द न्यू डॉक्स डायरेक्टरी अँड मॉडिफाय readme.md ला पण त्यांनी मॉडिफाय केलंय. येस. तर सगळ्यात आधी त्यांनी npm इन्स्टॉल ग्लोबल JS डॉक केलं पण ते काही रन झाले नाही. त्याच्यानंतर त्यांनी sudo परमिशन सोबत त्याला इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जे आहे ते JS डॉक सक्सेसफुली इन्स्टॉल झालं. आता तो जनरेट करतो HTML डॉक्युमेंटेशन. वाव. Ready for review. Add JSDoc documentation. Generate JS documentation and update readme.md. I generated HTML documentation. Okay.
using JS doc document is located in the docs directory. I updated readme.md to include a link to the new generated documentation. तर सध्या ही ब्रँच आहे आपली @JS doc documentation. मी ह्याला पब्लिश करतो. लेट अस सी, आपण बघू की खरंच रिपॉझिटरीवरती हे चेंजेस रिफ्लेक्ट झालेत का नाही. तसं तर झाले असतील. आता गुगलने बनवले म्हणल्यानंतर आपण वाट पाहू हे जोपर्यंत रिस्पॉन्स जनरेट करताय. ओके, तर ह्याने इथे रिस्पॉन्स जनरेट केलाय. सो लेट्स सी. मी इथे माझ्या रिपॉझिटरीला मी इथे कंपेअर आणि पूल वरती क्लिक करतो. तर मला इथे एक डॉक्स फोल्डर बघायला मिळेल आणि क्रिएट अ पूल रिक्वेस्ट, आणि इथे मला दिसतंय की ह्याने काय काय केलं ऍक्च्युली. ओके, तर मी इथे काय करतो, क्रिएट पूल रिक्वेस्ट वरती क्लिक करतो. यप, आता मी इथे कोड बेस वरती जर आलो तर आपल्याला इथे एक डॉक्स नावाचं फोल्डर बघायला मिळतंय आणि या डॉक्स फोल्डर मध्ये आपल्याला स्क्रिप्ट्स बघायला मिळते आणि index.html बघायला मिळते. ओके, तर मी बेसिकली काय केलं, ह्याने जे इथे डॉक्स बनवलं होतं तर मी ह्याला कॉपी केला आणि इथे येऊन मी बघितलं की ह्याने ऍक्च्युली काय ऍड केलंय. तर ह्याने एकदम बेसिक मार्कअप लिहिलंय आपल्यासाठी. इथे एक HTML लिहिले ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे फंक्शन्स होते आपल्याकडे ते फंक्शन्स ह्याने इथे ॲज अ ग्लोबल म्हणून दिलेत आणि बस एवढंच ह्याने हे काम केलं इथे. आणि अजून जर आपण इथे बघितलं तर स्क्रिप्ट्स मध्ये काही काही बघायला मिळतंय. लाईन नंबर JS मध्ये global.html. global.html मध्ये ह्याने भरपूर काही केलंय. तर मी जर ह्याला कॉपी केलं आणि मी काय करतो, इथे global.html बनवतो, global.html, आणि ह्याच्यामध्ये याला पेस्ट करतो. नाउ लेट अस सी की कॅल्क्युलेटरवर जर मी क्लिक केलं, ओके, तर ह्याने एक छोटं बेर मिनिमम एक डॉक्युमेंटेशन क्रिएट करून दिलंय. जसं मी कोणत्या पण एका फंक्शन वरती जर मला जाणून घ्यायचंय, मला बघायचंय की रिझल्ट नावाचं फंक्शन काय करतं, तर जसं मी याच्यावरती क्लिक करेल हे आपल्याला रिझल्ट नावाच्या फंक्शन वरती घेऊन येतं. कॅल्क्युलेट अँड डिस्प्ले एलिमेंट म्हणजे एकदम बेर मिनिमम ह्याने मला डॉक्युमेंटेशन बनवून दिले, जे मी याला बनवायला सुद्धा सांगितलं होतं. तर भारी आहे. म्हणजे माझ्या तर मते जूल्स जे आहे ते मस्त आहे. आपण गिटहब सोबत ह्याच्यासोबत जूल्सला गिटहब सोबत इंटिग्रेट करून भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो आणि हे असिंक्रोनसली काम करतं. आपल्याकडे ह्याला बघत बसायची गरज नाही. हे आपल्याला नोटिफिकेशन देत राहणार की बॉस तुमचं काम झालंय, बॉस हे झालंय, हे झालंय, आणि अशा पद्धतीने आपण रिपॉझिटरी पण मेंटेन करू शकतो चांगल्या पद्धतीने. तर भारी आहे. आणि डेली टास्क लिमिट जर तुम्हाला इथे दिसत असेल तर 60 पैकी 1 सध्या माझं झालंय. तर बेस्ट आहे. तुम्ही याला यूज करा आणि खाली कमेंटमध्ये सांगा तुमचा काय एक्सपिरियन्स होता. आणि ह्या व्हिडिओपर्यंत एवढंच. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोडिंग करत राहा. बाय.